सर अशी काही गोष्ट सांगा की मी ती ऐकून हस्तमैथून सोडूनच दिलं पाहिजे, कारण की मी भरपूर दिवसापासून प्रयत्न करतोय पण माझ्या मनाला मी समजून सांगू शकत नाही की हस्तमैथून वाईट आहे. तर मित्र ऐक आता सर्व तरुणांसाठी की जे लग्नाच्या अगोदर किंवा लग्नाच्या नंतर हस्तमैथून करत आहेत, की अर्जुन भगवंताला सांगत आहे की अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरहा, की हे भगवंता की जर कुळामध्ये जर पुरुष राहिले नाही तर कुळातल्या स्त्रिया ह्या तिच्या संतुष्टीसाठी अधम म्हणजे नीच लोकांशी संयोग करतील आणि त्यापासून जी संतती होईल आणि ती संकरित संतती ही कधीही पुढे वंश चालवणार नाही, आपला धर्म चालवणार नाही. तर याचा संबंध हस्तमैथुनाशी काय आहे की जर आपण जर हस्तमैथुन जर केलं तर आपल्यातलं जे पुरुषत्व जे आहे ते चालल्या जाईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीला संतुष्ट करू शकणार नाही, तिला आई बनवू शकणार नाही. अशा वेळेस ती काय करेल तर ती दुसऱ्याचा कोणाचा तरी आधार घेईल, त्याच्यापासून तिला जी संतती होईल ती संकरित म्हणजे क्रॉस ब्रीड असलेली संतती होईल, ती तुमच्यावरती प्रेम करणार नाही. म्हणजे काय होईल, तुमचा इहलोकही बर्बाद होईल अपकीर्तीने आणि परलोकही तुमचा बर्बाद होईल. त्यामुळे आताच हस्तमैथुनाच्या या राक्षसाचा त्याग करायचा आणि संयम ब्रह्मचर्य पालन करायचं व योग्य वेळी आपल्या पत्नीसोबत विवाह करून तिच्यासोबत संतुष्ट राहा आणि आपला इहलोक आणि परलोक हा आनंदाने घालवा.